धाराशिवमध्ये एका पवनचक्की कंपनीच्या ठेकेदारानं शेतकऱ्याला जबर मारहाण केली आहे। या मारहाणीत शेतकरी गंभीर जखमी झाला होता। हे सगळं नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। धाराशिवमध्ये एका पवनचक्की कंपनीच्या ठेकेदाराची मुजोरी समोर आली। या ठेकेदाराने एका शेतकऱ्याला मारहाण करत त्याची जमीन बळकावण्याचा आरोप करण्यात आलाय। तुमच्या 20 गुंठ्यामध्ये तुम्ही काही पण करा, पण मी माझ्या 20 गुंठे सोडून माझ्या इतर क्षेत्रामध्ये उभा होतो, तर जेसीपीने मला खोऱ्यानं हाणलं। मी खाली पडलो। तेवढा दादा पवारने येऊन माझ्या डोक्यात रॉड घातला त्यांच्या समोर, आणि अंकित मिश्रा म्हणून एक अधिकारी आहे त्यांचा, त्यांना मला शिवीगाळ करून त्यांना मला जीवे मारण्याची धमकी दिली। आणि तुळजापूरचे जवळजवळ 7 लोक आहेत JSW कंपनीचे, त्या लोकांनी मला जीवे मारण्याची धमकी दिली। आणि मी एवढं करून परत मी पोलीस स्टेशनला गेलो, तिथं मला पोलीस स्टेशनमध्ये कोणीही दाद दिली नाही। दरम्यान शेतकऱ्याला पवनचक्की ठेकेदारानं का मारहाण केली, नेमकं प्रकरण काय आहे पाहूया। JSW पवनचक्की कंपनीला ठोंबरे कुटुंबियांनी 20 गुंठे जमीन भाडे तत्वावर दिली आहे। कंपनीने 20 गुंठ्यांऐवजी 35 गुंठे जमीन बळकावल्याचा ठोंबरे कुटुंबाचा आरोप। करारापेक्षा जास्त जमीन देण्यास विरोध केल्याने तुळजापूरच्या बारूळ गावातील शेतकरी सचिन ठोंबरेला मारहाण। शेतकरी सचिन ठोंबरेंना रॉडनं मारहाण, ठोंबरेंच्या आई वडिलांना सुद्धा धक्काबुक्की केल्याचा आरोप। मारहाण करून जमीन बळकावण्याचा प्रयत्न, शेतकऱ्याचा आरोप। बारूळ गावातील ठोंबरे कुटुंब पवनचक्की कंपनीच्या ठेकेदारांच्या गुंडांच्या दहशतीखाली। मी विचारलं त्यांना, हे आमची झाडं कोणी तोडली, तर ते म्हणतो की आम्हाला काय तुझे झाड माहित नाहीत, असं मला त्याने उत्तरलं। आणि पुन्हा माझ्या अंगावर आली, त्याने मारहाण केली। माझ्या मुलाला मारलं त्याने। पुन्हा काय केलं तुम्ही? पुन्हा आम्ही आमचा मुलगा पोलीस स्टेशनला गेला, तर तिथे काय त्यांनी काय दाद घेतली नाही, पोलीस स्टेशनने दाद घेतली। शेतकरी सचिन ठोंबरे राहणार बारूळ हे 16/11/2024 रोजी तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशन आले होते। त्यांची तक्रार आम्ही दाखल करून घेत होतो, परंतु त्यांनी त्या दिवशी मी नंतर येतो म्हणून मला त्या तक्रार न देता ते तिथून निघून गेलेले आहेत। त्याच्यानंतर त्यांनी SP ऑफिसला पण अर्ज दिला होता। त्याच्या अर्ज चौकशीमध्ये पण आपण त्यांना बोलवलं होतं। 14-12 तारखेला त्यांनी पोलीस स्टेशनला हजर झाले। हजर जाऊन त्यांनी जबाब दिलेला आहे की आमचं हे प्रकरण आपापसात मिटलेलं आहे, माझा तक्रारी अर्ज निकाली काढावा, म्हणून त्यांचा तक्रारी अर्ज निकाली काढला आहे। तरी संबंधित त्या शेतकरी यांची तक्रार असेल आणि ते पोलीस स्टेशन इथे येऊन त्यांनी तक्रार दिली, तर आम्ही संबंधित त्यांची शेतकऱ्याची तक्रार दाखल करून घेत आहोत आणि त्याच्यावरती योग्य ती कायदेशीर कारवाई करीत आहोत। दरम्यान या मारहाण प्रकरणी ठेकेदार आणि कंपनीवर कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल झाला नाहीये, त्यामुळे ठेकेदाराला अटक करून बळकावलेली जमीन परत मिळावी अशी मागणी ठोंबरे कुटुंबियांनी केली। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।